या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे, एक मल्टीब्रँड शोरूम। आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक, गाळा नंबर 1314, महात्मा फुले पुतळ्या शेजारी, नामको बँकेसमोर, सिन्नर, नाशिक। तालुक्यातील मुसळगाव शिवारात शेती काम करणाऱ्या वृद्ध व्यक्तीवर काळाने घाला घातला आहे। शेतात पाणी भरण्याचे काम करणाऱ्या वृद्धावर वीज प्रवाह करणारी तार अचानक पडल्याने विजेचा जोरदार झटका बसला आणि यामध्ये ते जागीच गतप्राण झाले आहे। सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात महावितरणची वीज वाहक तार अंगावर पडल्याने परिसरातील 66 वर्षीय वृद्ध शेतकरी कारभारी शिंदे यांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे। शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कारभारी शिंदे हे 66 वर्षीय वृद्ध आपल्या शेतीमध्ये पाणी भरण्याचे काम करत होते। याच परिसरातून गेल्या 10-12 दिवसांपूर्वी वीज वाहक तारांचे काम पूर्णत्वास गेले होते। त्यातीलच एक तार अचानक तुटली आणि ती थेट शिंदे यांच्या कानावर पडून अडकली। यामुळे शिंदे यांना अचानक उच्च दाबाचा विजेचा झटका बसला, ज्यामध्ये त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। 1 वाजेच्या सुमारास सदरील घटना घडल्यानंतर साधारण 4 तासांच्या अंतराने ती उघड झाली। पडलेली तार निकृष्ट दर्जाची असून ती अनेक ठिकाणी ठिगळे देऊन बेजबाबदारपणे जोडल्याचा आरोप मृताच्या आप्तेष्टांनी केला आहे। याबाबत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामाही केलाय। यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण केल्याची माहिती आहे। ऐन उत्सवाच्या तोंडावर वृद्ध शेतकऱ्यास अनपेक्षित आलेले मरण संतापजनक आणि दुर्दैवी मानले जात आहे। अक्षय गायकवाडसह शंतनू कोरडे, मुसळगाव, SCN न्यूज।